हा तर जमिनीवरचा स्वर्गच समजा. कुठेही नक्की चला बघूया. जय शिवराय सगळ्यांतर. विषय असा होता की मंदिरात पाया पडायचं होतं. चला पुढे बघूया नक्की कोणतं मंदिर आहे. तिथं जाण्यासाठी आम्ही घेतली बाप्पूची मॅटीवर सकाळ सकाळी धुवून वगैरे निघून चकाचक करून मग आम्ही निघालो. पावसाळा असल्यामुळे असलं भारी वातावरण झालं होतं. तिथं जायला आम्हाला मज्जाच येत होती. मग तिथं आम्ही पौडपासून राईट टाकला, नंतर मग पुढे निघालो जायला. जाता तर रस्त्यात आम्हाला म्हटलं की भूक वगैरे लागली, थोडंफार नाश्ता वगैरे करू. सकाळचा टायमिंग होता तर खाऊन घेतलं. मग आम्ही पोहोचलो श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र आडशी. ते आमच्या गावापासून थोड्याच्याच अंतरावर असून पुण्यापासून फक्त 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आम्हाला लवकरच जायला पोहोचलं तिथं. नंतर मग आम्ही गेल्यानंतर आतमध्ये असं मस्त गाडी वगैरे लावली. गाडी महत्वाची बाबा. नंतर मग तिथं चालत चालत पुढे निघालो. वरती पोहोचल्यावर असं लक्षात आलं की वरती एकदम स्वर्गाचंच वातावरण झालं होतं बघा. नंतर तिथं साईबाबांच्या मूर्तीचं वगैरे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो मंदिराकडे जायला. गर्दी वगैरे काही एवढी नव्हती त्यामुळे आम्हाला लवकरच दर्शन होणार होतं. मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा पुढे गेलो. चपला वगैरे काढल्यानंतर मग आतमध्ये गेलो. आतमध्ये आहे विठ्ठल रुक्मिणीची एकदम सुरेख अशी मूर्ती. तिथं पण आम्हाला भारी वाटत होतं. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आमचं मन प्रसन्न झालं होतं. नंतर म्हटलं आता पुढे जाऊन साईबाबांचं सुद्धा दर्शन घ्यावं. एक नंबर असे आतमध्ये वातावरण होतं. दर्शन वगैरे झाल्यानंतर म्हटलं मंदिराच्या आजूबाजूचा सुद्धा परिसर फिरू का, तर तिथं पण एवढं सुंदर वाटत होतं ना बोलायला नको. बाहेर असं तुळशीचं वृंदावन पाहून मन प्रसन्न झालं. थोडंसं पुढे गेल्यानंतर गणपती बाप्पांचं सुद्धा मंदिर तिथंच आहे. एवढं भारी मंदिर आहे ना तिथं. छोटंसं आपण एकदम सुंदर अशी मूर्ती होती आतमध्ये. त्याचं पण दर्शन घेऊन आमचं मन प्रसन्न झालं. आणि मंदिराच्याच परिसरात आहे संत दर्शन. आणि तिथं फीज आहे 100 रुपये बारक्या पोरांसाठी, मोठ्यांसाठी 200 रुपये. आणि तिथं आम्हाला जायचं होतं पण आम्हाला उशीर खूप होणार होता म्हणून आम्ही नाही गेलो. पण बाहेरनच असं दर्शन घेतलं. मग निघालो आम्ही घरी जायला. जाता आता रस्त्यातच आम्हाला दिसलं सगळं असं वातावरण एक नंबर झालं होतं. सगळं गाव वरतून दिसत होतं त्या पठारावरतून आणि भारी वाटत होतं. रस्त्यातच आम्हाला असा ओढा भेटला. ओढ्यापाशी जरा वेळ थांबून मग आम्ही पुढे निघलो. आम्हाला दिसायचं भात लावणी करताना माणसं एक नंबर वाटत होतं.